नमस्कार, आपण पाहत आहात एसके न्यूज। कराड शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजेंद्र सिंह यादव यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवत आपणच कराड शहराचे किंग मेकर आहोत हे सिद्ध करून दाखविले आहे। राजेंद्र सिंह यादव यांनी जेव्हापासून राजकारणात प्रवेश केला आहे तेव्हापासून ते ज्या आघाडीत आहेत ती आघाडी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी बनली आहे। 2001 सालच्या निवडणुकीत ते जनशक्ती आघाडीत होते, तेव्हा जनशक्ती आघाडीच्या शारदाताई जाधव नगराध्यक्ष झाल्या होत्या। 2006च्या निवडणुकीत त्यांनी लोकशाही आघाडी बरोबर युती करून ते सत्ताधारी बनले होते। त्यांच्या आघाडीतील सौ संगीताताई देसाई नगराध्यक्षही बनल्या होत्या। 2011 सालच्या निवडणुकीतही त्यांनी लोकशाही आघाडी बरोबर युती करत सत्ता मिळवली होती। 2016 सालच्या निवडणुकीतही त्यांनी सत्ताधारी आघाडी बरोबर राहिले होते। यावेळच्या निवडणुकीत तर ते स्वतःच नगराध्यक्षपदी जनतेतून निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर लोकशाही आघाडीशी युती करून 31 पैकी 20 नगरसेवक निवडून आणले आहेत। आमदार अतुलबाबा भोसले यांच्या एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात हास्य असा प्रकार घडला आहे। मलकापूर नगरपालिकेत त्यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष व 22 पैकी 19 नगरसेवक निवडून आले, तर कराड शहरात त्यांना पराभव पत्करावा लागला। 31 पैकी 10 नगरसेवक भाजपचे निवडून आले, तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवाराचा पराभव झाला। कराड शहरात वॉर्ड क्रमांक 11 मधून वैष्णवी रमेश वायदंडे या निवडून आल्या आहेत। त्या फक्त 20 ते 21 वर्षाच्या आहेत। आजपर्यंतच्या कराड नगरपालिकेच्या सर्वात तरुण महिला नगरसेविका म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल। वॉर्ड क्रमांक 11 मधील दुसरे उमेदवार गणेश पवार यांनी तर निकालाच्या अगोदरच्या रात्रीत विजयाचे बॅनर लावले होते। निवडून येणारच हा त्यांचा विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला। मलकापूर नगरपालिकेत मनसेचे दादा शिंगण यांनी माजी बांधकाम समितीचे अध्यक्ष आर यादव यांचा धक्कादायक पराभव केला। शिवसेनेचे नेते नितीन काशीद यांनीही अनपेक्षित विजय मिळवला। मलकापूरमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे। एसके न्यूज साठी ऋतुजा उबाळे। कराड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली। सर्वप्रथम या लोकशाही आघाडी वैष्णवी विकास आघाडीच्या वतीनं कराड शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचं त्या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो। या गावाला एक वेगळा असा वारसा आहे। आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय पिढी साहेब असतील, त्यांना आदर्शवत मानून या ठिकाणी एक विकासाचं फार मोठं पर्व या ठिकाणी आज तोच वारसा या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत।